आज आपण आपल्या डिजिटल प्रोजेक्ट विषयी चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आपले साथी सहयोगी पार्टनर या मीटिंगमध्ये बसणं गरजेचं आहे. तर सर्वांनी पुन्हा एकदा आपले साथी सहयोगी आलेत की नाही रिचेक करून घ्या. आपला स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये शेअर करा. मित्रांनो, सफलता का एक ही नारा लगातार अटेंड करे, हे झूम सेशन हमारा. तर आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम इंगळे सर यांनी मला या मंचावर मला अतिशय सुंदररित्या आमंत्रित केले, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. तसेच आपल्याला या प्रोजेक्टविषयी सातत्यपूर्वक मार्गदर्शन करणारे आपले ग्रेट मेंटर, बेहतरीन लिडरशिप असलेले माननीय भीमराव पाटील सर यांचं पण खूप खूप धन्यवाद करतो. आणि मित्रांनो, आज आपण सर्वजण वेळात वेळ काढून या मंचावर उपस्थित झालात, तर आपल्या सर्वांचं मनापासून मनापर्यंत खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, सरांनी माझी ओळख करून दिलीच आहे, तरी पण एक माझं कर्तव्य म्हणून मी माझी ओळख सांगतो. माझं नाव दत्तात्रय यशवंत अनाप, सोनगावमधून हा प्रोजेक्ट रन करत आहे. माझ्या टीमला 24/7 हॉर्स टीमला सहाय्य करत मी पुढे जात आहे. मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये येण्याच्या आधी सरांनी सांगितलंच, माझा शेती व्यवसाय आहे, माझा दुग्ध व्यवसाय आहे आणि माझा फरसांचा व्यवसाय आहे. माझं फरसांचं दुकान आहे. मित्रांनो, हे सर्व पाहत मी माझ्या ह्या प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. मित्रांनो, यामध्ये येण्याचं कारण एकच, की पॅसिव्ह इन्कम आणि एक्स्ट्रा इन्कम आलं पाहिजे आपल्याला. तर मित्रांनो, आपण कोरोना जवळून बघितला. आज कोरोनामध्ये असे लोक गेले की जे घरातले कर्ते होते. मित्रांनो, या प्रोजेक्ट मी यामध्ये का आलो ते मी तुम्हाला सांगत आहे, तर तुम्ही बारकाईने ऐकावं एवढीच इच्छा. की कोरोनामध्ये कर्ते व्यक्ती बहुतांशी कुटुंबामध्ये कर्ते व्यक्ती गेले आहे. तर मित्रांनो, कर्त्या व्यक्ती जाण्याने त्या मुलांवर, त्या फॅमिलीवर, त्या आईवडिलांवर, त्या लेडीजवर नाही नाही ते संकटे आली. मग मित्रांनो, कर्ता व्यक्ती जाण्याने त्या कुटुंबावर काय समस्या येतात ते आपण विचार करू शकता किंवा अनुभवले पण असू शकता. मग माझं एकच ध्येय होतं की आज आपण जो व्यवसाय करतोय, जे शेती करतोय किंवा दुकान, आज फरसांचा व्यवसाय करतोय, मित्रांनो, आपण तिथे गेलो तरच आपण दुकान चालू शकू. शटर उघडलं तरच आपल्याला पैसा येईल. पण मी तिथे गेलो तर पैसा येईल, बरोबर? तर मग जर मीच ह्या दुनियात नसलो, तर माझ्या फॅमिलीला, माझ्या मुलांना, माझ्या आईवडिलांना, त्यांना कोण बघेल, बरोबर? तर मग म्हणून मी या व्यवसायामध्ये एंट्री केली, की आज 2 महिने, 6 महिने, वर्ष, थोडा वेळ लागेल आपल्याला टीम बिल्ड करायला. पण एकदा टीम बिल्ड झाली, टीम बनवली, नंतर आपल्याला पॅसिव्ह इन्कम आपल्याला चालू होईल. आपण ह्या दुनियात असू किंवा नसू, आपल्याला पैसा येत राहील. मित्रांनो, याचं उदाहरण म्हणून जिओवाल्यांनी काय केलं, 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 12 महिने सिम फ्री वाटले. ते येडे होते का? नाही. त्यांनी फ्री वाटले आणि आज बसल्या जागी अरबो आणि खरबो कमवत आहेत. म्हणजे ते एक सुरुवातीला त्यांना तकलीफ झाली, कष्ट घेतले, पण आज बसल्या जागी अरबो आणि खरबो कमवत आहेत. मग मी पण त्यावेळेस, जसं कोरोनामध्ये आपण बघितलं, की मग मी जर आज दुकानावर गेलो तर पैसा घरात येणार आहे. जर मला उद्या काही करता काही झालं तर माझ्या टीमला, माझ्या कुटुंबाला पैसा येणार नाही. म्हणून मी या प्रोजेक्टमध्ये आलो आणि माझा सर्व शेती व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, फरसाण व्यवसाय हे करत करत माझी टीमला मी पुढे नेत आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच, की आपण
पॅसिव्ह इन्कम यामधून कसं जाऊ शकतो, कसं आपण एक्स्ट्रा इन्कम कमवू शकतो, कसं आपण यामधून मान सन्मान मिळू शकतो, कसं आपण यामध्ये पैसा कमवू शकतो. आपणच तर नाही, आपल्या टीमला आपण कमवून देऊ शकतो. आपल्या टीमला कमवून दिला तर आपल्याला नक्कीच येणार. मित्रांनो, यामध्ये आज मला वर्ष 1 वर्ष पूर्ण होऊन दुसऱ्या वर्षात मी या प्रोजेक्टमध्ये पदार्पण केलं आहे. मित्रांनो, यामध्ये माझं 15 लाख रुपये या प्रोजेक्टमधून मी अर्निंग केलं आहे. तर मित्रांनो, आज आपण या प्रोजेक्टविषयी चर्चा करणार आहोत. त्याचं नाव आहे मेटाव्हेल. मित्रांनो, मेटाव्हेल आज आपण सर्वजण फेसबुक वापरता, व्हॉट्सअप वापरता, इंस्टा वापरता. प्रत्येक ठिकाणी आपण व्हॉट्सअप ओपन केलं तर मेटा नाव येतं, फेसबुक ओपन केलं मेटा नाव येतं, प्रत्येक ठिकाणी मेटा नाव येतं मित्रांनो. मग हे मेटा काय आहे? आपले इंडियन गव्हर्नमेंट यांनी मेटाशी करार केला आहे की इन फ्युचर 2025 नंतर सर्व हे मेटामध्ये येत आहे. मग त्याआधीच आपण जर या मेटावर काम केलं, मेटावर आपण या प्रोजेक्टवर काम केलं, तर यामधून आपण खूप काही अर्निंग करू शकतो. मग त्यासाठी आपल्याला हा प्रोजेक्ट समजून घेतला पाहिजे. हा प्रोजेक्ट वर्क कसा होतो, काम काय करावं लागतं, चालतो कसा, पुढे टीमसाठी या प्रोजेक्टमधून काय प्रोजेक्ट आहेत, तर आपण ते बारकाईनं समजून घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, आज या मंचावर काही नवीन लीडर असतील तर त्यांचं पण खूप खूप धन्यवाद. फक्त आपण बारकाईनं समजून घेतलं पाहिजे. आपण जर समजून घेतलं तरच आपण आपल्या टीमला, आपल्या मित्रांना, आपल्या साथी सहकाऱ्यांना समजून सांगू शकू. तर मित्रांनो, या प्रोजेक्टची सुरुवात 29 जून 2022 रशियामधून झाली. आज 29 जून 2022 म्हणजे आज जून महिना चालू आहे मित्रांनो. म्हणजे 3 वर्ष पूर्ण होऊन पुढच्या महिन्यामध्ये 4थ्या वर्षात पदार्पण होतंय. मग मित्रांनो, या 3 वर्षामध्ये हा प्रोजेक्ट इंटरनॅशनल लेवलला 200 देशात हा प्रोजेक्ट रन होत आहे. मित्रांनो, 200 देशात हा प्रोजेक्ट रन होत आहे. तर यामध्ये 21 लाख लोक काम करत आहे आणि 1 लाख लोक करोडपती झालेत आणि लखपतीची गिनतीच नाही. मग मित्रांनो, हा प्रोजेक्ट चालतो कसा? एवढा आता मित्रांनो, आपण प्रोडक्ट बेसमध्ये आपण आसपास आपल्या अवतीभोवती भरपूर कंपन्या बघितल्या. मित्रांनो, यामध्ये बाकीच्या कंपन्यांचे करोडपती आणि आपल्या एकट्या प्रोजेक्टचे करोडपती त्याच्या एक साईटच मित्रांनो. म्हणजे जेवढ्या कंपन्यांचे ऑल इंडियामध्ये जेवढ्या कंपन्याचे लोक करोडपती आहे, तेवढ्या आपल्या एका प्रोजेक्टमध्ये लोक करोडपती आहेत आणि लखपतीची गिनतीच नाही. मग हा प्रोजेक्ट आपल्याला एवढा पैसा देतो कसा? हा प्रोजेक्ट चालतो कसा? आपण ते पुढे बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण या स्लाइडवरती पाहत आहोत मिस्टर लाडो ओखटनिको. मित्रांनो, यांचं नावच घेतलं नाही तर हा प्रोजेक्टच अधुरा आहे. मित्रांनो, ही जी व्यक्ती आहे यांना सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर 13 वर्षाचा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा प्रदीर्घ अनुभव आहे. मित्रांनो, एक आपण 10 हुशार विद्यार्थ्यामध्ये राहिलो तर आपण एखादा अडाणी व्यक्ती सुद्धा हुशार होतो आणि 10 अडाण्यामध्ये एखादा हुशार व्यक्ती गेला, ते अडाणी सुद्धा त्या हुशार व्यक्तीला अडाणी करून सोडतात. तर सांगायचं तात्पर्य की ह्या मिस्टर लाडो सरांनी त्यांच्या या 13 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवामध्ये दिग्गज सॉफ्टवेअर जे काम करतात त्यांच्यामध्ये राहून त्यांनी एक सॉफ्टवेअर बनवलं आणि गरीबातल्या गरीब व्यक्तीला लखपती, करोडपती कसं बांधता येईल या विचार करून आपल्यासमोर हा प्रोजेक्ट आज रन होत आहे. सहकार्यातून समृद्धीकडे कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट आपल्याला घेऊन जातो ते आपण बघणार आहोत. नेक्स्ट सर. मित्रांनो, सेंट्रलाइज सिस्टम आणि डिसेंट्रलाइज सिस्टम. मित्रांनो, आतापर्यंत आपण जे काही केलो, आपण काही व्यक्तींना म्हणलो तर
आम्ही भरपूर केलंय, भरपूर आलं गेलं. ते आतापर्यंत जे केलं ते गंगेत मिळालं. पण आतापर्यंत इथून पुढे जे आपल्याला करायचं ती सगळी AI टेक्नॉलॉजीवर, डिजिटलवर, हे सगळं न्यू प्रोजेक्ट आहेत. मग आपण आतापर्यंत जे केलं ते काय केलं, तर मित्रांनो ते केलं सेंट्रलाइज सिस्टममध्ये. सेंट्रलाइज सिस्टम म्हणजे काय? कोणतरी मालक असतो, ते MD CMD असतात, ऑफिस असतं, प्रोडक्ट असतात, ॲडमिन असतं, क्लोजिंग असतं आणि सर्वात महत्त्वाचं बँक अकाउंट असतं. मग मित्रांनो, आपण फसलं कुठं जातो? जिथं माणूस आला आणि बँक अकाउंट आलं तिथं फसलं जातं. म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतो, तो पोट भरलं पळून गेला. याचं एक उदाहरण म्हणून मी एका मैत्री पॉलिसी म्हणून त्यामध्ये काम केलं होतं. तर त्यामध्ये भरपूर जणांची आपण पॉलिसी उतरवतो, पण ते आज बंद आहे. मग म्हणजेच त्या मालकाच्या अकाउंटला आपण रुपयाचे ₹2 होतील या आशेने आपण पैसे टाकले, त्यांचं पोट भरलं, ते पळून गेले. या सिस्टम झाली सेंट्रलाइज सिस्टम. म्हणजे कोणतरी मालक असतो, तो आपल्याला हँडल करत असतो. आपण कोणी जॉब करत आलं, मित्रांनो एखादी कंपनी असते, किती पैसा द्यायचा त्यांच्या हातात, किती उद्यापासून कामं यायचं नाही यायचं त्यांच्या हातात, किती पगार द्यायचा त्यांच्या हातात. म्हणजे ही झाली सेंट्रलाइज सिस्टम. कोणतरी बॉस असतो आपल्याला हँडल करत असतो. मग यामध्ये कोणताही कामगार, कोणताही व्यक्ती आतापर्यंत करोडपती झाला नाही. इथून पुढे होईल? नाही मित्रांनो. मग यामध्ये आपण जात आहोत डिसेंट्रलाइज सिस्टममध्ये. मग आपण डिसेंट्रलाइज सिस्टम समजून घेऊ. या ठिकाणी असतं इकोसिस्टम. मित्रांनो, इकोसिस्टम म्हणजे सॉफ्टवेअर. मग हे सॉफ्टवेअर कशावर चालतं? तर आज हा जमाना सगळा इंटरनेट जमाना आहे. आणि दुसरी गोष्ट याला लागते कम्युनिटी. मित्रांनो, आज जर हॉस्पिटलमध्ये पाहिलं तर 2 व्यक्ती या दुनियेतून जात आहे, तर 10 व्यक्ती जन्माला येत आहेत. मग हे दुनियेतील लोक संपतील का? नाही. हा इंटरनेट जमाना आहे. इंटरनेट संपेल का? नाही. मग या इकोसिस्टमला, या सॉफ्टवेअरला फक्त आपल्याला काय लागतं? इंटरनेट आणि कम्युनिटी. त्यानंतर इथं क्रिएटर असतात. मिस्टर लाडू सरांनी हा प्रोजेक्ट क्रिएट केला आणि आपल्या सर्वांसाठी खुला करून ब्लॉकचेन थ्रू खुला केला. ना एडिट होऊ शकत, ना डिलीट होऊ शकत. हा ब्लॉकचेन थ्रू प्रोजेक्ट रन होतोय. इथं नो ऑफिस, नो प्रोडक्ट, नो बँक अकाउंट. सर्वात महत्त्वाचं, या सिस्टमला बँक अकाउंटच नाही. मित्रांनो, या सिस्टमला आपण ₹1ही देत नाही. या सिस्टमची आपण घेवाण-देवाण ₹1चीही घेवाण-देवाण होत नाही. मग ही बंद पडेल, पळून जाईल. कसलं टेन्शन आहे का? नाही मित्रांनो. म्हणजे जिथं पैशाची देवाण-घेवाण होते, तिथं फसलं जातं. तर ह्या सिस्टममध्ये आपण पैशाची देवाण-घेवाण होत नाही. म्हणजे फसायचे विषय नाही, पळून जायचा विषय नाही, बंद पडायचा विषय नाही. बरोबर? नेक्स्ट सर. मित्रांनो, त्यानंतर आपण पाहत आहोत ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. व्हॉट इज अ ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी? ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय आहे ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी उदय 2006 मध्ये बिटकॉइनच्या स्वरूपात. मित्रांनो, मोदी साहेब G20 संमेलनामध्ये या ब्लॉकचेनला प्रमोट करतायत की येणाऱ्या 2025 नंतर सर्व या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी येत आहे. म्हणजेच शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, नगरपालिका, ग्रामपंचायत सर्व या टेक्नॉलॉजी रन होणार आहे. तर मित्रांनो, भ्रष्टाचार आणि करप्शन मिटवण्यासाठी मोदी साहेब या ब्लॉकचेनला प्रमोट करतायत. यामध्ये कोणतीही गोष्ट ब्लॉकचेनमध्ये आली ती एडिट किंवा डिलीट होत नाही. मित्रांनो, बिटकॉइन 2006 मध्ये ₹6 होता. आज तोच बिटकॉइन तुम्ही गुगलवर सर्च केलं तर 1 लाख 1 कोटीच्या आसपास तो ट्रेड करतोय मित्रांनो. अमेरिकेसारखा देश या बिटकॉइनला बॅन आणण्याचा प्रयत्न केला, पण आणू शकला नाही, कारण तो या ब्लॉकचेन थ्रू रन होत होता. तर मित्रांनो, तुम्ही गुगलवर सर्च केलं तर यामधून तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल. आपण या स्लाइडवरती पाहत आहोत, ते असंख्य लेझर असतात, ते एकमेकाला हॅचने जोडलेले असतात. मग एकाचा छेडखानी केली तर दुसऱ्याचा पासवर्ड चेंज होतो, दुसऱ्याला केली तर तिसऱ्याचा पासवर्ड चेंज होतो. म्हणजे या टेक्नॉलॉजीमध्ये कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. मित्रांनो, त्यानंतर आपण जे स्लाइडवरती पाहत आहोत
ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट, मेटामास्क. जसे आपलं फोनपे, गुगल पे, पेटीएम जसे पैसे देवाणघेवाण चालते, तसे या प्रोजेक्टचे ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट, मेटामास्क यामधून आपले डॉलर, होल, मॅटिक घेवाण देवाण चालते. येणारे इन्कम सर्व यामधून आपली देवाणघेवाण होते. मित्रांनो, विदिन सेकंड 60,000 ट्रान्झॅक्शन एकाच वेळेस होतं, एवढं फास्ट चालतंय मित्रांनो. जसं आपलं फोनपे, गुगल पे जागेवर फिरतंय, तसं हे विदिन सेकंड 60,000 ट्रान्झॅक्शन एका वेळेस केल्या जातात. यामध्ये आपल्याला 12 चाव्या दिल्या असतात, त्या आपण जपून ठेवणं गरजेचं आहे. त्यांचा स्क्रीनशॉट, फोटो कोणाला काढून द्यायचा नाही. ज्यांच्याकडे काढल तर ते, जसं आपला जेवढा अधिकार तसा त्यांचा पण तेवढा अधिकार होतो. तर ते आपण आपल्या मेन कागदपत्रामध्ये त्याचं लॅमिनेशन वगैरे करून ठेवणं, जपून ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट सर. मित्रांनो, आपण या स्लाइडवरती पाहत आहात की हा प्रोजेक्ट बंद पडला तर बंद का नाही होऊ शकत ते बारकाईने समजून घ्या. मित्रांनो, मी सांगितलं याला मालक नाही आणि बँक अकाउंट नाही. मग मित्रांनो, 100% पैसा हा आपल्यातच वाटला जातो, कारण या प्रोजेक्टला मालक पण नाहीये आणि बँक अकाउंट पण नाही. पूर्ण पैसा हा आपल्यातच वाटला जातो. त्यानंतर आपण पाहत आहोत ब्लॉकचेन डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट. मी जे आत्ताच तुम्हाला ब्लॉकचेन विषयी सांगितलं, तर हा प्रोजेक्ट ब्लॉकचेन थ्रू चालतोय, तर बंद होऊ शकत नाही. त्यानंतर नो ROI सिस्टम. मित्रांनो, नो ROI सिस्टम म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ही काय स्कीम नाही की लाख भरा 2 लाख मिळतील, 2 लाख भरा 4 लाख मिळतील. हे काम केलं 100% पैसे येईल. त्यानंतर प्रोजेक्ट चालला तरच क्रिएटरला पैसे येतो. मिस्टर लाडो सर या प्रोजेक्टचे क्रिएटर आहेत. त्यांनी हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आणि आता तो ब्लॉकचेन थ्रू रन होत आहे. मग त्याचे ते मालक नसून क्रिएटर झाले. मग मित्रांनो, जसं आपल्याला पैसा येतो तसा त्यांना पैसा ना. जसं 200 देशात त्यांचे 200 ID, तसं त्यांचे आपला जसा ID तसा त्यांचा ID. जसं आपल्याला पैसा येतो तसा त्यांना पैसा जातो. मग मित्रांनो, ते त्याचे क्रिएटर झाले. मग त्यांना प्रोजेक्ट चालला तरच त्यांना पैसे येणार आहे. मग ते प्रोजेक्ट बंद करतील का? नाही मित्रांनो. त्यानंतर बिझनेस करण्यासाठी आपल्याला आवश्यक अँड्रॉइड फोनची गरज आहे आणि ट्रस्ट वॉलेट ॲप आहे, त्या ॲपमधून आपला बिझनेस चालतो. मित्रांनो, बंद होणार नाही हा कन्सेप्ट क्लिअर? ओके सर. नेक्स्ट सर. मित्रांनो, आपण जे आपल्या लेव्हल आहेत त्याचे आपण घरं आहे म्हणू, स्लॉट म्हणू, तर त्याची आपण किंमत बघूया. मित्रांनो, एक तुम्हाला उदाहरण सांगतो की आपण काय करतो की आपल्या गावामध्ये आपण आपल्या पॉकेट अलाव कराल त्या पद्धतीनं आपण स्लॉट घेतो, घर घेतो किंवा गाळा बांधतो. मित्रांनो, आपण आपल्या पैशानी घर घेतलं, गाळा बांधला, त्यामध्ये भाडेकरू आला आणि तो आपल्याला उत्पन्न देऊन गेला, पैसा देऊन गेला. मित्रांनो, या कंडिशनमध्ये आपण कुणाला पैसा पाठवला नाही, कुणाला लुबाडलं नाही, कुणाला फसवलं नाही. मग आपण काय केलं? आपण आपल्या पैशानी गाळा घेतला, त्यामध्ये भाडेकरू आला, तो आपल्याला पैसा देऊन गेला. बस याच पद्धतीनं आपण काम चालतं. तेच आता काम डिजिटली कसं चालतं ते आपण बघू. आता या स्लाइडवरती पाहत आहोत, आपल्याला टोटल 12 लेवल दिसत आहेत, 12 स्लॉट दिसतात, 12 गाळे दिसतात, 12 हॉटेल दिसतात. ज्याला जसं योग्य वाटेल तसं समजू शकतं. तर मित्रांनो, पहिला स्लॉट आहे $10, दुसरा $18, तिसरा 32, चौथा $58, पाचवा $104, सहावा $188, सातवा $340, आठवा $612, नववा $1101, 10वा स्लॉट आहे $1983 आणि 11वा स्लॉट आहे $3570 आणि शेवटचा 12वा स्लॉट आहे $6426. मित्रांनो, $1ची किंमत ₹94 स्टेबल करन्सी. आणि मित्रांनो, ॲप ओपन होण्यासाठी एक मॅट्रिक लागतं, ते ₹100. मित्रांनो, आपण एक पहिल्याच घराचं उदाहरण बघू. $10 म्हणजे ₹940 झाले आणि एक मॅट्रिक ₹100 म्हणजे 940 अधिक 100 टोटल झाले ₹1040. याच पद्धतीने आपण 12 घरांच्या किमती काढू शकतो.
आता यामध्ये मित्रांनो आपण इन्कम येतो किती ते आपण पुढल्या साईटवरती पाहणार आहोत. नेक्स्ट सर. मित्रांनो आता हे टोटल आपल्याला प्रत्येक घराचे इन्कम आपल्याला यामध्ये दिलेलं आहे. तर कॉस्ट ऑफ लेवल, तर पहिल्या घर आहे $10. यामध्ये आपल्याला नेट अमाऊंट आपल्याला $9 यामधून आपल्याला येत असतं. तर यामध्ये $1 हे 10% हे रॉयल्टी पूल फंडमध्ये आपण 10% जातं. मित्रांनो जसं आपण एखाद्या ठिकाणी जॉब करतोय तर आपल्याला पेन्शन स्वरूपामध्ये रिटायर झाल्यानंतर आपल्याला पेन्शन स्वरूपामध्ये जी पेन्शन मिळते त्या पद्धतीनं आपल्याला यामध्ये प्रोजेक्टमध्ये रॉयल्टी चालू होते. मग ती 10% आपल्याला रॉयल्टीसाठी आपले पूल फंड कट होतो. 12व्या घरामध्ये 12वं घर आहे $6,426. यामध्ये आपल्याला नेट प्रॉफिट येतं $5,784. यामध्ये आपले $642 हे आपल्या रॉयल्टी पूल फंडमध्ये आपल्याला जमा होतात. नेक्स्ट सर. मित्रांनो या स्लाइडवरती आपण पाहत आहोत ज्यावेळेस लाडू सरांनी हा प्रोजेक्ट लॉन्च केला त्यावेळेसच त्यांनी ठरवलं आहे हा पैसा डिव्हाइड कसा होतो. यावरती आपण जे लाल गोळे दिसतात त्याचा पैसा आपल्याला येत नाही आणि जे हिरवे गोळे दिसतात त्याचा पैसा आपल्याला येतो. आता मित्रांनो लालचा पैसा आपल्याला येत नाही तर लालचा पैसा जातो कुठं. तर मित्रांनो ज्यांनी आपल्याला प्रोजेक्टमध्ये आणणं म्हणजे आपले सिनियर, ते लालचे पैसे आपल्या सिनियरला जातात. हिरवेचे पैसे पूर्णपणे आपल्याला येतो आणि जो 6वा गोळा दिसतोय सफेदमध्ये तो रिसायकल म्हणजेच 6वा व्यक्ती आला की घर भरलं जातं आणि ते लोक नवीन घरामध्ये जातात आणि ह्या घरामध्ये नवीन लोक येण्यासाठी घर खाली होतं. नवीन उत्पन्न येण्यासाठी हे घर खाली होतं. मित्रांनो या पद्धतीनं हा इन्कम हा डिवाइड होतो. त्यानंतर मित्रांनो ह्या प्रोजेक्टमध्ये या स्लाइडमध्ये आपण किती मार्गे इन्कम येतो ते बघणार आहोत. मित्रांनो कुणी जॉब करत असेल, कुणी वेगवेगळा व्यवसाय करत असेल. मित्रांनो आत्तापर्यंत आपण काम केलंय जॉबमध्ये म्हणा किंवा प्रोडक्ट बेसमध्ये म्हणा, सिनियरनी काम केल्याने कधी पैसा आला नाही. मित्रांनो यामध्ये सिनियरनी काम केलं आपल्याला पैसा येतो. त्यानंतर आपला मित्र, आपल्या मित्रांनी काम केल्याने कधी पैसा आला नाही. मित्रांनो तर इथं आपला क्रॉस लाईन, त्याला आपण क्रॉस लाईन म्हणतो, तर क्रॉस लाईन काम करते आपल्याला पैसे येतोय आणि डाऊन लाईन आपली खाली डाऊन लाईन काम करते त्याचा पैसा येतोय आणि आपण काम करतोय त्याचा पैसा येतो. किती मार्गे इन्कम आला मित्रांनो? 4 मार्गे. सिनियर, क्रॉस लाईन, डाऊन लाईन आणि आपण. मित्रांनो आणि किती पटीत इन्कम आला तर पूर्णपणे 300% इन्कम आपल्याला मिळत राहतो. कारण वरती मालक नाही, बँक अकाउंट नाही, तर पूर्णच्या पूर्ण पैसा हा आपल्यामध्येच वाटला जातो. मित्रांनो 1000चं घर आहे, पहिलं घर 1040 रुपयाचं. यामध्ये आपण जर 1000 रुपये बँकेत टाकले तर दाम दुप्पट होण्यासाठी किती दिवस लागतील? 8 ते 9 वर्ष. मित्रांनो आपण इथं एका दिवसात, एका तासात आपण पहिल्या घरातून 3000 रुपये इन्कम घेऊ शकतो. मग पहिल्या घरातून 3000, दुसऱ्या घरातून 6000, म्हणजे प्रत्येक घरात इन्कम आपला डबल पद्धतीने वाढत वाढत जातो. यामध्ये 300% रक्कम आपण इन्कम घेऊ शकतो. आणि मित्रांनो हे 2 व्यक्ती आपल्याला या प्रोजेक्ट रन होण्यासाठी 2 व्यक्ती लागतात. इन्फिनिट तुम्ही किती पण जोडू शकता. 2 जोडा, 2 जोडला आपला प्रोजेक्ट रन झाला. 10 जोडा, 50 जोडा, 100 जोडा, 1000 जोडा किती पण जोडू शकता. आपले टीमचे मुकेश सानी सर यांनी सोशल मीडियाच्या व्हॉट्सअप, फेसबुकच्या सहाय्याने कोणाला फिजिकल न भेटता 800 लोक डायरेक्ट केलेत आणि त्यामधून त्यांनी 400 कोटीचा इन्कम त्यांनी हासिल केलाय. मित्रांनो तर आपण सगळं डिजिटलच्या पद्धतीनं यामधून आपण काम करू शकतो, फिजिकल काम करू शकतो. ज्याला जसं शक्य होईल
त्या पद्धतीने काम करू शकतो. नेक्स्ट सर. मित्रांनो, जे काहीच नाही समजलं तर एवढं ध्यानात ठेवायचं, हे वाय म्हणजे आपण. आपण काय केलं, की 2 व्यक्तींना हा प्रोजेक्ट रेफरल केला. आता 2 व्यक्ती कशा पाहिजे? सेम आपल्या डुप्लिकेशन करणाऱ्या. सेम जसे आपल्याला तळमळ तसे त्यांना पण तळमळ पाहिजे, की आपल्याला पॅसिव्ह इन्कम आला पाहिजे. काहीतरी एक्स्ट्रा इन्कम आला पाहिजे. आपण जे काही करत आहोत, ते करता-करता त्यांना 2 पैसे कमवण्याची इच्छा पाहिजे. तळमळीचे, धडाडीचे 2 कार्यकर्ते पाहिजे आपल्याला. एक मित्र बघू शकता, एक आपला पाहुणरावळा मित्र बघू शकता. 2 व्यक्ती या प्रोजेक्टमधला यांना रेफरल करायचे आणि त्यांच्याकडून त्यांचे 2-2 करून घ्यायचे. मग व्हाय म्हणजे आपण काय केलं, 1 आणि 2 नंबरचे हे 2 व्यक्ती आणले आणि 1 कडून 3 नंबर आणि 4 नंबर केला आणि दुसऱ्या व्यक्तीकडून 5 नंबर आणि 6 नंबर हे 2 व्यक्ती केले. म्हणजे मित्रांनो, एवढंच काम आपल्याला करायचंय. आपण काय केलं, आपण जॉइन झालो, 2 व्यक्ती आणले आणि त्यांच्याकडून 2-2 केले. म्हणजे 2/4 मॅटिकमध्ये आपल्याला काम करायचं मित्रांनो. मग आपण या घरामध्ये हे पहिलं घर, यामध्ये इन्कम किती मिळतो आपल्याला? हे $10 घर आपल्याला एका व्यक्तीकडून $9 येतात. 9 त्रिक $27 होतात आणि आपल्याला ₹2538 पर सायकल इन्कम आपल्याला येऊन जातं मित्रांनो. तर ज्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक सायकलला 2538, 2538 आपल्याला घर एकदाच घेतलं ₹1000 पण आपल्याला दर सायकलला आपल्याला ₹2538 इन्कम येत राहतो. कव्हर येणार? जनरेशन टू जनरेशन येणार. आपण जर या दुनियात नसलो, टीम काम करत राहणार. या घरातून आपली मुलं, त्यांची मुलं इन्कम घेत राहणार. म्हणजेच आपण पॅसिव्ह इन्कम झालो. आपण काम केलं, 2 व्यक्ती आणले आणि त्यांच्याकडून त्यांचे 2-2 करून घेतले. आपण पॅसिव्ह इन्कमकडे जातो मित्रांनो. नेक्स्ट सर. मित्रांनो, याच्यावरती एकदम सुंदर पद्धतीनं हे वाक्य दिले आहे, की आपके जेब में पैसे तो लोग पूछेंगे आप है कैसे? जब आप हो जाओगे आप कंगाल, कोही नहीं आएगा आपका पूछने हाल. मित्रांनो, अगदी तंतोतंत बरोबर आहे. आपल्याकडे पैसे असतील, तर सर्व आपल्याला विचारतील, "हो जेवले का? झोपले का? काय चाललंय? बरं आहे का?" पण जर आपल्याकडेच नसतील, तर आपला फोन सुद्धा उचलत नाही. तर इतक्या सुद्धतीने सुंदर पद्धतीने हे लिहिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, दोस्तों, एक बात हमेशा याद रखना, हर रास्ता वक्त मांगता है, हर सपना संघर्ष मांगता है. जब हम किसी काम को शुरू करते हैं, तो हमें लगता है तुरंत हमें सफलता मिल जानी चाहिए. लेकिन ऐसा नहीं होता. सफल होने में टाइम लगता है, वक्त लगता है, मेहनत लगती है, धैर्य रखना पड़ता है. तब जाके हम सक्सेस मिलती है. साम्राज्य बड़े बड़े हुए राजाओं के, क्या उन्होंने भी एक दिन में अपना साम्राज्य खड़ा कर लिया? नहीं. उन्होंने भी कभी ना कभी, कहीं ना कहीं इसके लिए संघर्ष किया होगा. तब जाकर अपना इतना बड़ा साम्राज्य उन्होंने बनाया होगा. इसलिए धैर्य रखिए, अपनी मेहनत पर भरोसा रखिए. डेफिनेटली आपका भी अपना खुद का एक साम्राज्य होगा और आपका एक सफल आप एक सफल इंसान बनोगे. तर आज मला या मंचावर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय हरिवास. बॅक